हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुढच्या वेळी चहापानाऐवजी पान सुपारी दिल्यास कदाचित विरोधक येतील। विरोधकांच्या चहापानावरील बहिष्कारावर सत्ताधाऱ्यांचा टोला। शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहता चहापानावर बहिष्कार, सरकारचा राज्यातील प्रश्नांवर चर्चा टाळण्याचा प्रयत्न। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका। झोपेत असताना विरोधी पक्षाने पत्र दिलंय का? विरोधकांच्या पत्रात विदर्भ मराठवाड्याचा उल्लेखच नाही। विरोधकांना मूळ समस्यांचा विसर पडलाय, सरकारची टीका। महाराष्ट्राचं कठपुतली सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर बाहुल्या नाचवतायत। विरोधी पक्षनेत्यांची बोचरी टीका। तर मॅडमच्या परवानगीशिवाय नाक खाजवायची ही परवानगी नाही, ते आमच्यावर बोलतात, मुख्यमंत्र्यांचा पलटवार। ठाकरे सरकारच्या चुकांमुळे आरक्षण गेलं, मात्र आमचं सरकार मराठा आरक्षण देणारच। शिंदेंचं आश्वासन, मराठा आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नसल्याची ही ग्वाही। सगळे मराठा कुणबी होतायत, महाराष्ट्रात आता मराठा शिल्लक राहणार नाहीत। आता मागासवर्ग नव्हे, मराठा आयोग झालाय, मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य। 50% आत आरक्षण मिळावं, आम्ही ओबीसीतील हक्काचं आरक्षण मागतोय, क्युरेटिव्ह याचिकेवर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। 50% गुणवंतांच्या आरक्षणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं कवच, आरक्षण 50%च्या वर जाणार नाही, गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी पूर्ण, न्यायाधीशांमध्ये निर्णय झाल्याची शक्यता, आता कोर्टाच्या निकालाकडे लक्ष। धनगर आरक्षणासंदर्भात 8 तारखेला हायकोर्टात सुनावणी, डिसेंबर अखेरीस निकालाची अपेक्षा। सुनावणीला गोपीचंद पडळकर हजर राहणार। नवाब मलिक नागपूरला रवाना, उद्याच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहण्याची शक्यता, विश्वसनीय सूत्रांची माहिती। मलिक शरद पवार की अजित पवार गटाच्या बाजूला बसणार, याकडे सगळ्यांचं लक्ष। मला वाटलं तुमचे 6 पॅक्स अप ऍप असतील। अजित पवारांच्या पोटाच्या ढेरीवरील टीकेनंतर आव्हाडांचं प्रत्युत्तर, दादांनी वाढलेल्या ढेरीवरून आव्हाडांवर केली होती टीका। आरोग्य खात्यात पदांचा लिलाव, बदल्यांसाठी 50 लाखांची मागणी, संजय राऊतांचा तानाजी सावंतांचं दादा भुसेंवर गंभीर आरोप। मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहित कारवाई न केल्यास मोठ्या गौप्यस्फोटाचा इशारा। उद्या पत्रकार परिषद घेणार, राऊतांच्या आरोपांना त्याच भाषेत त्याच शब्दात उत्तर देणार, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांची माहिती। पुण्यात एसीबीची कारवाई, 3 शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। टीईटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपेंसह आणखी 2 जणांवर कारवाई, गैरमार्गाने संपत्ती जमा केल्याचा आरोप। मुंबईतील मलबार हिलसह नरिमन पॉइंट, पेडर रोड तसंच माहीम भागामध्ये उद्या पाणी कपात, जलाशयाच्या पुनर्बांधणीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी उद्या काम। नेहरूंमुळेच पाकव्याप्त काश्मीर तयार, अमित शहांचा आरोप। लष्कर जिंकत असतानाच नेहरूंनी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं, काश्मीरचा मुद्दा UN मध्ये घेऊन गेले, ही त्यांची मोठी चूक, शहांची नेहरूंवर टीका। जम्मू काश्मीरसाठी 7 विधानसभेच्या जागा वाढवणार, काश्मीरी पंडित आणि पाकव्याप्त काश्मीरसाठी 3 जागा नामनिर्देशित करण्याची तरतूद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची लोकसभेमध्ये घोषणा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।